नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सांबर। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे अर्धा वाटी अशी छोटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतले। आता इथे आपण शेवगा, डांगर, बटाटा आणि वांग हे असं स्वच्छ धुवून घेतले। आता आपण यामध्ये मिक्स करू। त्यामध्ये पाणी घालूया। पाणी जरा जास्तच घालायचं, त्याने एकदम असं छान शिजतो आणि सर्वात एकदम मस्त एकजीव करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये मीठ घालूया। मीठ घातलं की आपली डाळ अशी कुकरमधून बाहेर येत नाही। आता कुकरची झाकण लावून आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। डाळ पण इथे एकदम मस्त अशी शिजली। आता आपण सांबर बनवून घेऊया। तेल पण छान असं गरम झाले। आता आपण त्यामध्ये टाकूया आपले काळी जिरे, मोहरी, बारीक केलेला कांदा असं छान लाल फ्राय करायचं। 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले, छान लाल रंग येईपर्यंत फ्राय करत राहायचं। छान असा लाल झाला। आता आपण त्यामध्ये टाकू बारीक चिरलेले टोमॅटो पण असं मिक्स करून घ्यायचं। बारीक होईपर्यंत मिक्स करायचं। टोमॅटो छान असा फ्राय झालाय। आता इथे आपण सांबर मसाला घेतलाय, लाल तिखट घेतले, हळद घेतले, धने घेतले, आणि मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊया। परतून घेऊ। ते मसाले छान असे परतून घेतले। आता आपण त्यामध्ये टाकूया चिंचेचा रस टाकून चम्मच आणि हे असं मिक्स करून घेऊया। 1 ते 2 अशा छान उकळ्या काढून घेऊ। आता इथे आपण आंबट चिंचेचं पाणी केले ते टाकणार आहोत। सांबरला इतकी छान टेस्ट येते, अशी आंबट गोड। आणि आपण मीठ तर डाळ शिजताना टाकलं होतं। इथं थोडस चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि मिक्स करून 1 ते 2 अशा छान उकळ्या येऊ द्यायच्या। मस्त आपले सर्व मसाले असे मुरतील त्यामध्ये आणि टेस्ट पण इतकी छान येईल। सांबर बनवून इथे तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।